17 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी विश्वरूप दर्शन योग अध्याय 11. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 1-30. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी. एत पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेत शांतीची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आणि येरा ही रसा पातिकरा चाला मानो. अहो वधूवरांची आमिळणी जैसी वराडिया ही लुगडी लेणी. तैसे देशीयेच्या सुखासनी मिरवले रस. परी शांताद्भुत बर्वे जे डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ना तरी औसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैसी. तेवी एक वळा रसी केला येत. मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा झाले प्रयाग. मिळून सुस्नात होत जग आगवे येत. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघमूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा. येथ श्रवणाचे निद्वारे तीर्था निगती सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझे केले. तिरे संस्कृताची गहने जोडोनी मराठी या शब्द सपाने. रचली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. म्हणून भलतेने येत सद्भावे नावे. प्रयाग माधव विश्वरूप पाहावे. हे तुलेने संसाराशी द्यावे तिळोदक. हे असो ऐसे सावयव येत सासी नले आधिरस भाव. तेत श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. जेत शांताद्भुत रोकडे आणि एरा रसा पडप जोडे. हे अल्पची परी उघडे कैवल्य येत. तोहा 11वा अध्याव जो देवाचा आपण पे विसंवता ठावो. परी अर्जुन सदैवाचा रावो जे येथई पातला. येत अर्जुनची काय मनो पातला. आजी आवडत याही सुकाळू झाला. जे गीतार तुहा आला मराठीये. याची लागी माझे विनविले ऐके जे. तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. तेवीची तुम्ही संताची आसवे. ऐसी सलगी कीर करू नभे. परिमानावे जी तुम्ही लोभे अपत्यामज. अहो पुसा आपणची पडविजे. मग पुढे तरी माथा तुकिजे. काय करविलेनी चोजेन रिजे बाळकामाय. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेची शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड. तरी आता अवधानामृते वांड सिंपोनी कीजे. मग हे रसभाव फुली फुलेल. नानार्थ फळ भारे फळा येईल. तुमचे निधर्मे होईल सुरवाडू जगा. या बोला संतरिजले म्हणती तोष लोगा भले केले. आता सांगे जे बोलिले अर्जुने तेत. तव निवृत्तीदास म्हणे श्री कृष्णार्जुनाचे बोलणे. मी प्राकृत काय सांगो जाणे परी सांगवा तुम्ही. अहो राणीची या पाले खाईरा. नेवाने करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी औक्षणी 11 न जिनेची काही. म्हणून समर्थ जे जे करी ते न होन ये चराचरी. तुम्ही संततया परी बोलवा माते. आता बोली जतसे ऐका हा गीता भावनिका. जो श्रीकृष्ण वैकुंठ नायका मुखोनी निघाला. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. तेथीचे गौरव कैसे वानावे. जे श्री शंभूचे मती नागवे. ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले. मग ऐका तो किरीटी घालून विश्वरूपे दीठी. पहिली कैसी गोठी करिता जाला. हे सर्व ही सर्वेश्वरू. ऐसा प्रतितीगत जो पती करू. तो बाहेरी हुवावा गोचरू लोचनांसी. हे जीवा आंतुली चाड परिदेवासी सांगता सांकड. काजे विश्वरूप गूढ कैसेनी पुसावे. आता यानंतर या 11व्या अध्यायामध्ये शांत व अद्भुत या 2 रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रसा पाहून चारास आला आहे. आणि इतर रसांनाही या 2 रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे. अहो वधूवरांच्या लग्नामध्ये इतर पाहुण्यांनाही जसे वस्त्र व अलंकारांनी भूषित होऊन मिरवायला सापडते त्याप्रमाणे इतर रसांची ही भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्या शोभा आली आहे. परंतु त्यात शांत व अद्भुत हे उत्तम रस डोळ्यांना उघड दिसतील असे शोभत आहे. जणू काही शंकर व विष्णू प्रेमभावाने एकमेकास आलिंगन देण्यास आले आहेत. अथवा
अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्य व चंद्र एका दिशेस आल्यामुळे त्यांच्यात जसे अंतर राहत नाही अथवा शांत व अद्भुत ऐक्य झाले आहे, गंगा व यमुना या दोन नद्यांचे ओघ जसे प्रयाग क्षेत्रात एकत्र आहेत, त्याप्रमाणे शांत व अद्भुत हे दोन रस एकत्र मिळाल्याने हा 11वा अध्याय प्रयागच बनला आहे. म्हणून सर्व जग जेथे स्नान करून पवित्र होते, ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना नद्या प्रकट असून तिसरी सरस्वती नदी जशी गुप्त आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत हे दोन रस प्रकट होऊन त्यात गीता रूपी नदी गुप्त आहे. म्हणून हा 11वा अध्याय त्रिवेणी संगमच झाला आहे असे समजा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला निमित्त करून श्रवणाच्या द्वारा या तीर्थात प्रवेश करणे सुलभ केले आहे. माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी धर्माची खाण असलेल्या संस्कृत भाषारूपी नदीची कठीण अशी तीरे फोडून मराठी भाषेच्या सुलभ अशा शब्दरूपी पायऱ्या बांधल्यात. म्हणून या त्रिवेणी संगमात कोणीही शुद्ध भावनेने स्नान करावे व प्रयाग क्षेत्री जसे माधवाचे दर्शन घेतात त्याप्रमाणे येथे विश्वरूप दर्शन घेऊन संसाराला तिलांजली द्यावी. हे रूपक असो, या ठिकाणी नवरस मूर्तिमंत भरास आले असून जगाला सर्व सुखाचे राजेश्वर प्राप्त झाले आहे. या ठिकाणी शांत व अद्भुत हे रस मूर्तिमंत असून इतर रसांनाही शोभा प्राप्त झाली आहे. हे याचे वर्णन थोडेच आहे. खरोखर हा अध्याय म्हणजे उघडे कैवल्यच होय. असा हा अध्याय देवांचे विश्रांती स्थान आहे. पण अर्जुन दैववानांचा राजा असल्याने तो अशा ठिकाणी प्राप्त झाला आहेस. येथे अर्जुनच एकटा प्राप्त झाला आहे असे का म्हणायचे? गीतेचा अर्थ मराठीत असल्यामुळे आज या सुखाचा वाटेल तसा त्याला सुखाळ झाला आहे. याच करता माझी एक विनंती आहे की तुम्ही सज्जनांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. तसे पाहिले तर तुम्हासारख्या संतांच्या सभेत मी सलगीने बोलणे उचित नाही, पण मी तुमचे लेकरू आहे. मला प्रेमाने मानावे म्हणून सलगी करतो. अहो, राघूला आपणच शिकवतो व तो राघू शिकवल्याप्रमाणे बोलू लागला की त्याचे कौतुक वाटून आपण मान डोलवीत नाही काय? किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करून घेऊन आई त्याचे कौतुक करून घेऊन संतुष्ट होत नाही काय? त्याप्रमाणे मी जे जे बोलणार आहे ते आपण सर्वांनी महाराज आपणच शिकवलेले आहे म्हणून आपले आपणच ऐकावे. हे ब्रह्मविद्येचे सुंदर झाड आपणच लावले आहे, तरी आता आपण लक्ष द्यावे, याला अमृताने शिंपावे. असे केले तर हे झाड नवरसादी फुलांनी फुलेल, नाना अर्थरूपी फळांनी बहरेल. तुमच्या धर्माने सर्व जगाला सर्वांसुखाचा सुकाळ होईल. या बोलण्याने संत संतुष्ट झाले व म्हणाले, तुझ्या बोलण्याने आम्ही संतुष्ट झालो आहोत. फार छान केलेस. आता अर्जुन काय बोलला ते सांग. तेव्हा निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद माझ्यासारख्याला प्राकृतात कसा सांगता येईल, पण तो तुम्ही माझ्याकडून सांगून घ्या. अहो, रानातली पाणी खाणाऱ्या वानरांकडून रावणाचा पराभव केला नाही का? तसेच एकट्या अर्जुनाकडून कौरवांचे 11 अक्षौहिणी सैन्य जिंकवले नाही काय? म्हणून समर्थ जे जे करायचे मनात आणतील ते ते जगती होणार नाही असे नाही. आपण समर्थ आहात तरी माझ्याकडून गीतार्थ वधून घ्या. आता श्री वैकुंठ नायकाच्या मुखातून निघालेल्या गीतेचा उत्तम भावार्थ मी सांगतो, तो ऐका. धन्य धन्य तो गीता ग्रंथ की वेद ज्या परमात्म्याचे प्रतिपादन करतात, जो परमात्मा श्रीकृष्ण ज्या ग्रंथाचा वक्ता आहे, ज्याचे महत्व शंकराच्या बुद्धीलाही आकलन झाले नाही, त्या गीतेचे महत्व कसे वर्णावे? म्हणून या गीता माऊलीस वंदन करावे हेच चांगले. मग विश्वरूपाकडे दृष्टी लावून ठेवून तो अर्जुन भगवंताशी काय बोलला ते ऐका. हे संपूर्ण जगत ईश्वरूप आहे असा अनुभव असलेला जो सेवक अर्जुन, त्याच्या बाह्य दृष्टीला तसाच अनुभव यावा अशी त्याच्या मनातील इच्छा. पण ती इच्छा देवाला सांगण्याचे त्याला संकट पडले, कारण गुह्य असे विश्वरूप ते एकाएकी मला दाखवा असे कसे म्हणावे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.